येणार आहे, तरी आपल्या माध्यमातून विनंती आहे की शासकीय अधिकाऱ्यांनी याला गांभीर्याने घ्यावं आणि सदर दोषी शाळांवरती कठोर कायदेशीर कारवाई करावी। या आमरण उपोषणाच्या आंदोलनामधील आपल्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मी आता आपणास सांगत आहे। मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्याचे काटेकोरपणे पालन या शिरूर गटातील 10 खासगी शाळांनी केलं पाहिजे आणि यामध्ये ज्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावरती त्यांच्या मुख्याध्यापक व संस्था चालकांवरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना दंड केला गेला पाहिजे, ही आपली पहिली मागणी आहे। चौकशी अहवालानुसार या 10 शाळांनी बेकायदेशीररित्या शुल्क वसुली केलेली आहे पालकांकडून, ते शुल्क पालकांना तात्काळ परत केलं गेलं पाहिजे। या सर्व दोषी शाळांना शासनाने ताब्यात घेऊन त्यावरती प्रशासकाची नियुक्ती करणं गरजेचं आहे, कारण प्रशासकाच्या कडून या शाळांमध्ये शासन